अरे सुटू कुठे गेली? अकाउंट लढून राहिला बाबू. अरे काय झालं बाबू? इकडे 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 कुठे गेली? ये इकडे. अरे बापा रे, एकटाच आहे का बा? एकटाच आई कुठे गेली? ये स्वीटू. अंबया काय झालं बाबूले? काऊन लढून राहिला? आई कुठे गेली? हा तुला एकट्याला दिलं ठेवून दे. हा आजी घरी नाही तर बाबूचं काही मेळच नाही येऊन राहिला बा. काही फिरायला नाही जायला भेटू राहिलं, काही नाही. एकटा एकटाच खेळते. आजी गेली गावाली आहे ना? आजी हो आजी म्हणते बाबू. आजी भूर गेली ना? भूर गेली भूर. बाबूला नेलो नाही. आणि ही कुठे गेली? आई कुठे गेली बा? चाल इकडे आहे का पाहू आपण. स्वीटू अरे दादा बहिणी तिकडे आहे. त्या मनकर ना काकूच्या दारात आहे भाऊ. काय झालं? तर ती काय करून राहिली बाबू? एकटाच घरात काय करू राहिली? तर ती काय माहित बा. मी आता ती कोणाला तर दिसल्या मला वहिनी. तर ती बाया उभ्या आहेत तर ती आहेत. अरे ना काय अक्कलच नाही इले. जोन बसली तर 3 लेकराला घेऊन तर जा. मग याला एकट्याला ठेवलं घरात. बरं झालं मी आलो. मेटच बाई आहे हे खरं. चाल रे बाबू चल. हा नाही आले जाय. पाणी गिनी पाजेले. ये श्यामा चल आपण. भूर चालतं का? पाणी पितं का तू? जाय जाय भूर जाय. काका नेते ने रे ने रे. याला भूर ने रे. हा घे बॉल घे याचा. चाल ना बे भूर नेतो ना. चाल ना. नाही तर भल्ला येतो मा मागे लागू लागू. आता चाल म्हणतो येत नाही. चालतो आईजोड नेतो. चल आईजोड चालतं का? जाऊ दे नाही म्हणते राहू दे. तू कुठे गेलता? का रे काय झालं तुला? कधीपासून उघडतात ट्युशन? 15 तारखेपासून उघडतात ना आता. म्हणजे 16 तारखेला जा लागेल मले. ते फी भरली का तुया? हा भरली ना. परवाच्या दिवशीच तर भरली मी. तू आज नाही मला याच्या माझ्याजवळ दिली माहिती. पावती दिली ते रिसीट ते बरोबर ठेवून द्याचा. हा पुरी भरली का रे? मग नाही पुरी नाही भरली. माझं पैसे नव्हते एवढे. मग ती एकच किस्त भरली मी. जाऊ दे पुरी भरून काय ते 5,000 रुपये डिस्काउंट म्हणत ते. एक खट्टा 12 महिन्याची भरा. म्हटलं जाऊ दे एवढे मोठे पैसे कुठून ठेवायला पुरतात काय. एकच किस्त भरली मग जाऊ दे. बरं हो अभ्यासाला लाग रे. नाही तर हिंडतच बसशील गावभर. माझ्या ट्युशनला जायला पुस्तकच उघडशील नाहीस. ते पुस्तक आणले ना ते जराचे वाच जरा काही. हो हो अभ्यास करतो मी. तू नको काळजी करू. आता काय ट्युशनला जायलो का अभ्यास करू का मी? सुट्ट्या आहेत ना. दादाली काय आहे? दादाला तर वाटते मी जराही बसलो नाही पाहिजे. अभ्यासच करत बसलो पाहिजे. हो वाचतो लय अर्ध झाले माझ्या वाचनाची पुस्तकं. वर्षभर काय करू मी? आताच वाचून घेऊ तर. भूर चालतं का आपण? भूर चाल. आईले बोलव. कुकडे गेले हिंडायला येतं. हा थांब आजीले फोन करून सांगू आपण आता. हा हे आई हिंडते आणि बाबूले घरात एकट्याला टाकते. आजीलाच सांगू आपण आता हिचं नाव. चाल बरं आता. बरं मी काय म्हणतो, कांद्याचं कट्ट चांजा औंधा कांद्याची भली पंचायत पडली बाई आपल्या गावातला. त्या याचा कांदा आहे तो काही साजरा नाही बाई. निराजाचा कांदा सडकाचा आहे म्हणतात. त्या हिनं घेतला आपल्या काय माहितीचं नाव आपले हे नाव कविताने घेतला ना. ते म्हणजे काही साजरा नाही. आणि औंधा आपले काही कांदा नाही तर कांद्याचं म्हटलं आता कसं लगन घर आहे. कांदा लसण गिसण हे ते समजा आणा बरोबर. आणि म्हटलं आहे बा किराण्याची लिस्ट दिली ते समजा घेऊन जा. अरे बा आचारी करते तू. तुम्हाला काय करलं? तू आचारी लिस्ट देणार. तुम्ही एवढी मोठी लिस्ट देऊन दिली. काय 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 आचार्याची लिस्ट सामान आणू का मी? तुला लिस्ट सामान आणू? आता बाई सांग काय करा. आचारी त्या दिवशीचा स्वयंपाक करीन. आता पाहुणे रावणे कोणी येते जाते तर काही घरी सामान नाही पाहिजे का? काही माणूस आहे. साखऱ्या म्हणलं आहे बा 5-10 किलो नको आणू. 15 किलोचं कट्टा आणजा साजर. मग चहा पाणी हे ते लागतेच. किती नाही म्हणलं तर असं चालत असते का? मग लसूण कांदे का? लसूण कांदेच खातं का निरा? सांग बाई काय करा आता. बोलावून राहिले सोयरे धायरे. हा तर मग काका ते काय काय कुठे जेवायला कुठे पाठवता? घरी स्वयंपाक पाणी करायला लागणार नाही का 2-3 दिवस? आणा मुकटान सामान काही बी बाई माणसाचं. तुम्हाला काय आहे घरात बाईले वावरा लागते. हा कोणतं लेकरू कोणाचं लेकरू लढते तर काही एखादा बिस्किटचा पुढे घरात असला पाहिजे. तुम्ही जास्त लांबू नका वर. एक बस झालं. मला ते आचार्यानं सांगितलं माहित आहे काय? केवढाचं सामान सांगलं. लिस्टच दिली त्यानंतर एवढी मोठी. हा त्यात गोळंबी आहे काय काय आहे बापा. लय मोठं सामान सांगेल आहे त्यानं. हा ते पहिले मला त्याचं सामान आणू द्या. त्यात पूर्ण आली पाहिजे. त्या दिवशीचा कार्यक्रम साजरा झाला पाहिजे. हा जेवण खावणं हे पण त्याचं कसं घरी जर सगळं धुणं चालते. हा त्या रोजी पाहुण्याच्या दिवशी बराबरी झाली पाहिजे समधी. असं पण चपट्या नाकाचे झिपरे तुया कोण घेतला ड्रेस? हा मला तर म्हणस की मी घेत नाही. मी ताई सोबत चालली आणि तू घेऊन आली आहे ना. मी आता मागतोच बाबाले. मी तर शेरवानी घेऊन मागतो. शेरवानी थांब न. थांब चपट्या नाकाचे. रे जरा लहान लेकरासारखे इकडे तिकडे पळत राहता. माया तुला समजत नाही का? अहो आई हा पाय हा माझ्या चपट्या नाकाचे झिपरे काही म्हणते. याला चांगलं बदडीन बरं. काय रे सुभाष? हा लहान आहेस का तू? आता समजत नाही ना. हा मलाच
म्हणतो मलेच म्हण. इले लागे त्या दिवशी संग नेलं ऑन लागी तू इले ड्रेस घेऊन दिला, माझ्यासाठी ड्रेस आणला नाही. इले कोण घेऊन दिला मग? तू तर म्हणस की आपण कपडे घेऊ नये, फक्त बाईसाठीच घेऊ कपडे. मग तू ताईसाठी कपडे घ्यायला गेलती ना, मग इले कोण घेऊन दिली? इले कोण घेऊन दिला? मले कोण नाही आणलं मग? मला आता शेरवानी घेऊन पाहिजे. हा खायचं काय शिल्लक नको बोलू. आता काय पैसा झाडाला नाही लागला का? आले रे तुला ड्रेस नाही का? साजरा ड्रेस आहे तुला, तो घाल जो ड्रेस. मी नाही घालत तो. काही बोलतो काय? मी नाही घालत तो. तुम्ही सगळेजण नवे नवे घालसान, मी कोणतो घालू? मी नाही घालत तो जुना. इले कोण घेऊन दिला? मले बी पाहिजे बाबा, मले बी शेरवानी पाहिजे. नाही बाबा, काही घेऊन नका देऊ. येले येले कुठे डोकसा आहे? आणि त्याला मोठा शेरवानी का सस्ती होती का? लय महाग असते ते. काही काम आहे? मिळाले सस्ता ड्रेस घेतला बाबा. हो पाव बाबा, असंच करतात हे. ताईने ड्रेस घेतला, इनही घेतला. नाही, ताईनं साडी घेतली, ताईनं साडी घेतली, इनही ड्रेस घेतला. आईनं बी साडी घेतली, मलाच काही नाही घेतलं. बाबा तुम्हालाही काही नाही घेतलं. आपण जेंट्स वेगळं पडलो ना बाबा, आपण घेऊ ना. सुभाष, अरे घेतो ना तुले ड्रेस घेतो ना. आता काय ड्रेस पाहिजे तुला? आता ड्रेस आहे तुले. लग्नाच्या वक्ती घ्यास लागते ना. अरे लग्नाच्या वक्ती जवळ ड्रेस घेतात. मग काय पाय नाही दुशीन काय? जवळचे पाय धुतले की जवळ ड्रेस घेतात मस्त. त्याच्या कपड्यातलाच कपडा फाडतात ना. हा, मला बी नवरदेवासारखा ड्रेस का मग? अरे मॅटा, नवरदेवासारखा नाही, दुसरा ड्रेस. बस बा, तुला काय माहित आहे? आई त्याच्यासारखं घेतीन का मग मला? आई मग मी त्याला शेरवानी घेऊन मागीत. म्हणत नसतात तसं, ते देत असतात. काही देत घेऊन देतात, ते ड्रेस घेऊन देत असतात पोरीच्या भावाले. आपण नसत म्हणत बाबा हे द्या आणि ते द्या. आपण मागत थोडी असतात, ते देत असतात. चालते मग काय घेऊ मी? आता तुम्ही तर बापूलेच मागतो. चपट्या टाकाचे, मला आता शेरवानी भेटतेच. आता मी नवरदेवाच्या कपड्यात कपडा फाडीन, त्याच्यात सारखी शेरवानी घेईन. एवढा चांगला ड्रेस भेटेल, मी बी मागीन. मी कोण नाही मागू? मी मागीन. हा नवरीचा भाऊ आहे तर मी बी नवरीची बहीण आहो. लेकरो खाऊ यायची शाळा उघडतात हो. आता उघडतात ना. 15 तारखेपासून 16 तारखेला जाती नाही शाळेत सोमवारी. मी काय म्हणलं, ते जाऊ दे 16 पेक्षा. त्याला कळलं का हाय निरा दिवस फर बाई निरा दोघी सारखेच आहेत बाई. कोणी समजदारी घेत नाही. का लहान राहिले का आता? बरं ऐकत शक नाहीत. बरं मी म्हणतो हे पा, त्या आणतो बरोबर सामान. अजून मग ते फोन करतो म्हणता. लय लोक काही बोलावू नका, लग्नात बोलावता येते. कुकाले लय लोक काय बोलावता आपल्या इकडले. अजून पुरावाले येतील, ते का म्हणता येते आपल्याला बाबा कमी आहे ना, पण आपलेच कमी सांगू ना आपण. लग्नात सांगता येते मग. अरे जवळजवळचे सांगाच लागतात. तू नको टेन्शन घेऊ त्याचं, मी करतो सांगतो बरोबर. हा बरं, हे शांताबाईच्या घरी फोन लावा तोच लावणार फोन. आता तू सगळे फोन मीच लावू का? आता जवळजवळचे तू लावून दे ना. ती पोरले सुनीले बोलावणार यायच्या. बाईच्या घरी तू लाव फोन, आणि तिकडे बी सत्यभामाबाईच्या घरी तिकडे लावून दे. हो माय प्रभाबाईला लावा लागेल ना. मग काय तर जवळचे सगळेच ना लाव तू तेवढं फोन. समजा माझ भरोशावर पाहतो का? काऊन रे किती करून राहिले? काऊन लहान आहे का तुम्ही? तो काही मोठे झाले ना आता. माया असं करत असतात काय? आत्या मी नाही, हाच करते. हातले बदमाश आहे. हाने ना मारतच राहते. नाही वाहते हेच लय आहे जिपरी. 2 शेड्या घालते पण हिट गावते. बाबू मला केस आहेत म्हणून मी घालतो. तुला तर नाही ती रे चट्टी चाराची वट्टी. आटण्याचा ढोल चट्टी खरी बोल. बिन्या नाकाची चपट्या तोंडाची हे माय केस नाही तर काय आहे तो? काय बाई लेकर. बाई चाली बाई. अमाय बाई, तुमचा भाऊ म्हणते तुमच्या घरी फोन लावा. सुनीले पोराले पाहुणेले म्हण लागेल या. तर ते मानलं तुम्ही लावा. माणसाचा फोन 7 लागते तर नाही म्हणतात. जवळचे तूच लाव असं म्हणत. काय घोर आहे मग बहिणी? सबन काय भाऊच्याच भरोशावर असते का माणसानं? काय पा अर्धे का बाई नाही करा. काय म्हणून तुम्ही फोन लावला तर का लोक येत नाहीत काय? का तुमच्या एका शब्दाला मान नाही काय? तुम्ही लावलं चालते. जवळ आपण स्थिर आहेत. कोणाला बोलायचं असलं दूरचे असलं तर भाऊ फोन लावतील. भाऊ संध्याकाळचं लावा फोन. संध्याकाळी लोक घरी असतात, रिकाम पण असतील, शांततेनं फोन लावला जातात. घरी काही टेन्शन नाही. मीच सांगतो काय तुम्हालाच लावा लागते असं काही नाही. मी बी सांगतो त्यात का आहे. आपलेच आपण माय नाही तर सून म्हणीन ना बहिणीले घेऊन गेले आणि मला नाही म्हणलं. नाही तसं नाही. मासुनेचं काही नाही. येते ते. बरं मी येतो. तुम्ही लावा फोन लावा तेवढ्या. प्रभाबाईले लावजो. समजा सामान आणजो. यादी ना हुकू नका देऊ काही. हो आणतो. उन्हात काय करून राहिले रे? जावा करत म्हटलं बा शांताबाई. मग लहान माय फोन. पुष्पा काय करून राहिली? पुष्पाला म्हणलं ये ती काही गिफ्ट द्यायला लागते म्हणते. कुकाले पॅकिंग करून देऊ म्हणे. मी म्हणलं मग करतो हिशोबानं ये कर. काय लागते ते आण म्हणलं. तो हातानं तूच कर म्हणलं. समजा
तिचं घरच नाही सरून राहिलं. हो झालं तिचं चांगलं, तिनं मला तुम्ही बोलावलं म्हणून येऊन राहिली. आता ते घरी आता मी हाव तर ती एक करते माय, तिला म्हणतो राहू दे माझं, मी कोणती नवायची पाहुणी हा इडल्या केलत्या माय आज सकाळून तिनं, त्याच्यातच उशीर झाला. अरे आत्या, पुष्पा काकू काय करून राहिल्या? बाई भांडे घासून राहिली ती काकू, येतेच आता. हो ना, मी काकूला नेते पार्लर मध्ये माझ्यासोबत. आता पार्लरात काय जातो तू? ते घरी आणलं ना तुला, ते काय कोणाचं तोंड भावाचं ते घरी नाही होत काय? अहो आई, त्याची तारीखच एक्सपायरी डेटच संपलेली आहे, ते तिला वापस द्यायला जातो आणि तिलाच मग तिच्या जाऊन दुसरं घेऊन येतो. आता आपण त्या दिवशी घेतलं की नाही, त्याची एक्सपायरी डेट पाहिली नाही आणि एक्सपायरी डेट संपेल होती, ती प्रोडक्ट दिलं तिनं आपल्याला. असे फसवतात लोक. म्हणून म्हटलं त्याच्याजवळ जाते आणि ते वापस बदलून देऊन येते, दुसरं आणते. अमाय सांग, कधी पाहिलं नाही खतवे, लहान झाली माहिती आहे बाईची, असं करावं का माय बाई? काकू ते कसं असते, त्याला वाटते की आमच्यात जोड करा, आता आपण घरी आणलं तर आपल्याला स्वस्तात पडते, त्याचा काही फायदा नाही ना. ते करून द्यायचे लय पैसे घेतात ना, आपल्याला ते पुरत नाही आता करून घेणं. 1200 आणि 1300चं आहे काही जसे केले तसे समजा फेशियल, पण कशाला उगाच 250 रुपयाची ते सीट भेटली तर तेच घरीच करते मी. आपल्या पुष्पा काकू करू लागतात. पुष्पा काकू देतात करून मला. हो माय, ते पुष्पा काकू लय हुशार आहे. हो कर, बरे पैसे वाचतात. बरं बाई, काही नाही, तशीच साजरी आहेस तू, काही गरज नाही तुला काही करायची. तशीच तर माय घरी घुमती आहे, साजरी दिसत. काला काही लावा लागते माय तोंडाले उगास, नसतं तोंड खराब करणं ते केमिकल लावून. काकू थोडस करा वाटते, म्हटलं मेहंदी वगैरे काढते आणि ते करते. कर कर कर, काही घर नाही. जाय मग पुष्पा काकू, झालं का पाय? खर्च नाही करत माय पोरगी, लई विचारी आहे. त्या रोजी पाहिलं नाही का किती सस्ती साडी काढली? खर्च नाही करत, बापाचा पैसा उलसाक नाही इकडे तिकडे गमावत. कोणी नाही म्हटलं तिनं ते फेशियल करतो काय वय तोंड भाचं या बरेनं म्हटलं तर म्हणलं कर, म्हटलं ती तिनं घरी आणलं माय, सस्त्यात पडते म्हणे, आता घरीच करते. नाही तर माई पोरगी खर्च नाही करत. हे 2 लाईनी ये तर बाई आवरल्या जात नाहीत. एकूण एक चढे आहेत, त्यानं घेतलं का मनी पाहिजे, त्यानं घेतलं का मनी पाहिजे, असे आहेत. माई मोठी पोरगी नाही माय बाई, पहिले तर विचारच करते केवढ्याचा आहे मा बाबा जो पैसे आहेत काय, मगच सामानाला हात लावते, नाही तर घेत नाही. साज राह ना, पण घरी सगळं आहे तिले. हो पाहिजा, सासू चांगली आहे स्वभावानं, अशी काही तेडेल नाही, काही नाही. आता पोराचं तर काही आपण एवढं काय, पण जेवढं पाहिलं ना पोरग तेवढं पोराचाही स्वभाव लय साजरा आहे. आणि सासूचं इथं काहीच टेन्शन नाही. मग आता किती दिवसाची तिच्या पोरीलाच तर लग्नाले समजा 10-12 वर्ष झाली असतील जास्त. मग पिंकीच्या लग्नाला 12-15 वर्ष झाली असतील. त्यापासून ते बाई पाहतो ना मी, मस्त आहे बाई. तुमच्या पोरीले तर ती काही त्रास नाही होईल, सबन इच्छा पुऱ्या होतात. हो, एकुलती एकच आहे ना, आता घरी साजरी आहे. अरे म्हटलं आपल्याला मामाचा फोन आला होता, बांबन मामाचा, कुंकासाठी बोलावलं ते ना, जायला गेलं आपल्याला. हो, आईचा फोन आला तर आई म्हणत होते मामा फोन करतील म्हणून. हो, आई म्हणतच होते या लागते म्हणून. हो, त्याचा आताच फोन आलता, सगळेजण या म्हणत, सुनबाईले आण, तर जाऊ म्हटलं मग आता. हो ना, मी तर कालपासून आईचा फोन आला ना की मामा फोन करतात बा कुंकाले यासाठी, तेव्हापासून टेन्शन मध्ये झाली. कशाचं टेन्शन, काय झालं? आणि तिथं मामाच्या घरी जायला तुला कशाला टेन्शन यावं लागते? कोण बाबूची काही लसगीस आहे का? काही लसगीस द्यायला नाही लागते का त्याला? नाही बाबूचं काही नाही, माझाच प्रॉब्लेम आहे. काय झालं, पिरियड येते का? नाही ना हो, आता मला कुंकाला जायचं आहे मामाच्या इथं, तर साडी कोणती घालू? माझ्या चांगली साडीच तर नाहीये. तुम्हाला म्हणतो मी मला चांगल्या साड्या घेऊन द्या, एक साडी घेऊन देत ना मला तुम्ही चांगली. आता बाबर ऐन वेळेवर मी कोणती साडी घालू आता? ते अलमारी उघड, त्या अंगावर पडतात दडदड साड्या, मग त्यातली एखादी घाल. तुम्हाला तर तेच दिसते, कोणती ढंगाची साडी आहे? एक चांगली साडी नाहीये, निरप्पो 13 साड्या आहेत, कायच्या काही. आता कालपासून पाहिल्या मी, आईचा फोन आलता तर कुंकाला बोलवतात म्हणून, तर म्हटलं बाई साडी कोणती घाला, सगळं मॅचिंग काढून ठेवा म्हटलं, आपलं फोन आला की जाच लागते. तर एकही चांगली साडी नाही सापडली मला त्याच्यात. शोधणं, ते तोली अलमारी म्हणजे एक ते अलादीन का चिराग आहे ना, त्यात शोधा लागेल ना, निघतेच काही ना काही. मला तर माझ्या कपडा दिसत नाही त्या अलमारीत, माझ्या कपड्याला जागा नाही त्या अलमारीत, आणि ते अलमारी तोच कपड्यानं भरेल आहे. तरी कुठे निघाले की मला सब कपडेच नाहीत, मला साडीच नाही. शोधते त्यात घाल चांगली कोणती. आता साडी गिडी नाही घ्या लागत वेळेवर. हा नका देऊन घेऊन, तुम्हाला काय आहे? तिथं मी फिरतो पागलासारखी. सगळ्या बाया चांगल्या साड्या घालतील, लेटेस्ट फॅशनच्या घालतील, सगळ्या येतील. तुमच्या नातेवाईकात मी चालली अशीच येऊ काय येडी गबाडी? मी नाही येत. मग श्यामाला ड्रेस नाही चांगला, मलाही साडी नाही चांगली.
आता स्वीटू मला सांग, तुला कोण पाहिजे तिथं? आपण चाललो, जायचं, बसायचं. तुझं किती साऱ्या साड्या आहेत, किती साड्या आहेत. आता तुला बाबाच्या घरी गेली तिथं, तिकडून त्या साडी आणली. आता मागे सेलमध्ये साड्या आणल्या, किती साड्या. आणि आईची घ्या, आईची घाल एखादी. आईच्या साड्या त्यांनी पाहिल्या नसतील का त्यांच्या माहेरातल्या लोकांनी? हा, आईच्या बहिणी गिनी येतील, चुलत बहिणी, कोणी कोणी त्यांचे नातेवाईक येतील, आणि मी का त्याच साड्या घालू का? काय म्हणतील ते? धन्य आहे तोली. नाही आता मला असं वाटतं की ते नवरी नवरदेव बाजूला राहतील, ज्यांचं साक्षगंध आहे ते बाजूला, त्यांच्यावर कॅमेरा जाणारच नाही. सगळा कॅमेराचा फोकस मला वाटतं तुझ्यावरच येणार आहे ना. तू मेन सेलिब्रिटी आहे का तिथली? की बस गेली की शिटून कोणती साडी घातली, आणि शिटून कोणतं बांगडा घातल्या, आणि शिटून काय केलं हेच पाहणारच सारे लोक. काही नाही रा, चुपचाप आपलं जायचं, जे आहे ते घालायचं. किती सारे आहेत ना बापा, नाही असं नाही ना, उघडणं ते अलमारी, पाय ना त्याच्यात. एक तर बाबानं मला पेरण्याच्या बियाचं सांगितलं, बिया आणा लागते, मला खत आणा लागते. ते राहिलं तर तू साडी का तू स्वस्ती होते काय? हा, असंही नाही की 200-400 साडी घेतली तर तुला समाधानी होईल. तुला 2-4 हजाराची घेतल्याशिवाय तुला ते पसंतच येत नाही. ते जाऊ दे तिकडे. आता कुंकाले कोणी कपडे नसतात घेत, मुलं तूच पहिली दिसतं की चालली मामसासऱ्याच्या घरी, चालली कुंकाले पोरीच्या त्याच्या, कपडे तू घेऊन राहिली. ते या पोरीला घेऊ दे कपडे. तू म्हणशील तर बा एखादी लग्नात घेऊन देईन, लग्नाला टाइमच राहील 2-4 महिने, टाळ घेऊन देईन. आता तर माझं काही उपाय नाही. उद्या निघू म्हटलं आपण, उद्या जाऊ. जास्तच वेळेवर जाणं चांगलं दिसत नाही. आटप जो, श्यामाचं सगळं घे जो, औषध गोळ्या आहे ते सगळं. बबड्या कुठे गेला, बबड्याला सांगजो, नाहीतर सुट्ट्यात त्याला चाल म्हणा. हो, आत्ता म्हटलं म्हणून लग्नात साड्या भेटीन मला, नाही तर हा माणूस लग्नात मला साडी घेऊन देत नव्हते. बरं झालं आता म्हटलं, आताच्या आता आहेत मला साक्षगंधासाठी तर माझ्याजवळ 100 साड्या आहेत. पण लग्नात 4-5 दिवस वेगवेगळ्या साड्या नाहीत घालायला लागत. यांना काय आहे, काय समजते? एकच ड्रेस घातला की तेच लग्नात, तोच वरात पंगत, तेच रिसेप्शन, तेच एकच ड्रेस ठेवतात. हे आपल्या बाहेरचं असते का तसं? दिवसातून 2-3 साड्या बदलल्या तर जरा बरं वाटते लग्न कार्यात. या माणसाला काय समजते? आता म्हटलं म्हणून लग्नाच्या वेळेस देतील तरी.